श्री S.R. ठाकूर प्रस्तुत मराठी व्याकरण क्रियापद व क्रियापदाचे प्रकार। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा। क्रियापद विद्यार्थी मित्रांनो, इथे काही उदाहरणे दिलेली आहेत, ती काळजीपूर्वक पाहूया। 1. मंजू सकाळी लवकर उठते। 2. राजेश उद्या गावाला जाईल। 3. मंदार छान चित्र काढतो। 4. कुमुदने दुकानातून पुस्तक आणले। 5. आजीने सुभाषला गोष्ट सांगितली। विद्यार्थी मित्रांनो, वरील वाक्यांमध्ये उठते या शब्दावरून उठण्याची, जाईल या शब्दावरून जाण्याची, काढतो या शब्दावरून काढण्याची, आणले या शब्दावरून आणण्याची, सांगितली या शब्दावरून सांगण्याची या क्रिया घडलेल्या दिसतात। म्हणजेच क्रिया सांगणाऱ्या व वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात। पहिल्या वाक्यामध्ये उठते हे क्रियापद आहे, दुसऱ्या वाक्यामध्ये जाईल हे क्रियापद आहे, तिसऱ्या वाक्यामध्ये काढतो हे क्रियापद आहे, चौथ्या वाक्यामध्ये आणले हे क्रियापद आहे आणि पाचव्या वाक्यामध्ये सांगितली हे क्रियापद आहे। विद्यार्थी मित्रांनो, हीच वाक्य आपण वेगळ्या पद्धतीने लिहूया। 1. मंजू सकाळी लवकर। 2. राजेश उद्या गावाला। 3. मंदार छान चित्र। 4. कुमुदने दुकानातून पुस्तक आणि 5. आजीने सुभाषला गोष्ट। विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे वाक्य वाचल्यास याचा अर्थ पूर्ण होत नाही। म्हणजेच उठते, जाईल, काढतो, आणले, सांगितली या क्रिया सांगणाऱ्या शब्दांनी वाक्याचा अर्थ पूर्ण होतो। अशा प्रकारे क्रिया सांगणारे व वाक्याचा अर्थ पूर्ण करणारे शब्द म्हणजेच क्रियापद होय। विद्यार्थी मित्रांनो, क्रियापद ही संकल्पना स्पष्ट होण्यासाठी खालील शब्दसमूह वाचा। 1. मुले क्रीडांगणावर। 2. आमचा कबड्डीचा संघ। वरील शब्दसमूह वाचताना नेमकी कोणती क्रिया झाली हे समजत नाही, त्यांचा नेमका अर्थ कळत नाही, ते अपूर्ण आहेत असे वाटते। उदाहरण 1. मुले क्रीडांगणावर खेळतात। 2. आमचा कबड्डीचा संघ जिंकला। विद्यार्थी मित्रांनो, अशी वाक्य लिहिल्यानंतर खेळतात व जिंकला या शब्दामुळे नेमकी कोणती क्रिया झाली हे समजते, अर्थ कळतो। अशा शब्दसमूहांना वाक्य म्हणतात। वरील वाक्यात खेळतात व जिंकला हे अधोरेखित केलेले शब्द क्रियापद आहेत। विद्यार्थी मित्रांनो, वाक्यातील क्रियापदाला कोण असा प्रश्न विचारल्यानंतर जे उत्तर मिळते तो शब्द त्या वाक्याचा कर्ता असतो। वाक्यातील क्रियापदाला काय असा प्रश्न विचारल्यानंतर जे उत्तर मिळते तो शब्द म्हणजे त्या वाक्यातील कर्म होय। विद्यार्थी मित्रांनो, इथे 4 उदाहरणं दिलेली आहेत, ती काळजीपूर्वक वाचूया आणि क्रियापदांना कोण आणि काय हे प्रश्न विचारून आपण कर्ता व कर्म यांची माहिती घेऊया। वाक्य क्रमांक 1. श्रीरंगने बासरी वाजवली। 2. सुगंधाने आंबे खाल्ले। 3. राजूने पतंग उडवला। 4. मधुने पुस्तक वाचले। विद्यार्थी मित्रांनो, इथे एक तक्ता दिलेला आहे, तो आपण काळजीपूर्वक पूर्ण करूया। 1. वाजवले हा शब्द दिलेला आहे, तो क्रियापद आहे, म्हणजे पहिल्या वाक्यातील श्रीरंगने बासरी वाजवली, वाजवली हे क्रियापद। तर वाजवणारा कोण हा प्रश्न आपण केला आहे, तर उत्तर मिळाले श्रीरंग, म्हणजेच श्रीरंग हा कर्ता आहे। काय हा प्रश्न विचारून आपण उत्तर काढूया। वाजवले ते काय, उत्तर आहे बासरी, म्हणजे बासरी हे कर्म, म्हणजे पहिल्या वाक्यातील श्रीरंगने म्हणजेच श्रीरंग हा कर्ता, बासरी कर्म आणि वाजवली क्रियापद। वाक्य क्रमांक 2. सुगंधाने आंबे खाल्ले। खाल्ले ही क्रिया आहे, म्हणजेच क्रियापद। त्याचबरोबर कोण हा प्रश्न विचारल्यानंतर खाणारी कोण, तर सुगंधा, म्हणजे सुगंधा ही कर्ता आहे। त्याचबरोबर खाल्ले ते काय, उत्तर आहे आंबे, म्हणजेच कर्म, आंबे हे कर्म आहे। त्याचबरोबर तिसरं वाक्य आपण पाहूया। उडवला, अर्थातच राजूने पतंग उडवला। उडवला हे क्रियापद आहे। उडवणारा कोण, उत्तर आहे राजू, म्हणजेच राजू कर्ता। उडवले ते काय, उत्तर आहे पतंग, म्हणजेच पतंग हे वाक्यातील कर्म आहे। वाक्य क्रमांक 4. वाचले, मधुने पुस्तक वाचले। वाचले हे क्रियापद आहे। वाचणारी कोण, तर उत्तर आहे मधु, आणि म्हणून मधु ही कर्ता आहे। वाचले ते काय, उत्तर आहे पुस्तक, आणि पुस्तक हे कर्म आहे। अशा प्रकारे कर्ता, कर्म आणि क्रियापद
याबाबतची आपण माहिती घेतली। विद्यार्थी मित्रांनो, दिलेला हा तक्ता काळजीपूर्वक पहा। हा तक्ता सरावासाठी दिला आहे। पुढील वाक्य वाचा व त्यांतील कर्ता, कर्म, क्रियापद ओळखा। एक वाक्य आपण सोडून घेऊया। एक, तारा क्रिकेट खेळते। यामध्ये तारा हे कर्ता आहे, त्याचबरोबर क्रिकेट हे कर्म आहे आणि खेळते हे क्रियापद आहे। वाक्य क्रमांक 2, यास्मिन पुस्तक वाचते। यामध्ये यास्मिन कर्ता आहे, पुस्तक कर्म आहे आणि वाचते हे क्रियापद आहे। विद्यार्थी मित्रांनो, 3, 4, 5 आणि 6 या पुढील वाक्यांचा आपण सराव करा आणि हा दिलेला तक्ता काळजीपूर्वक भरण्याचा प्रयत्न करा। क्रियापदांचे प्रकार। विद्यार्थी मित्रांनो, क्रियापदांचे मुख्य 4 प्रकार आहेत। 1, सकर्मक क्रियापद, 2, अकर्मक क्रियापद, 3, संयुक्त क्रियापद आणि 4, सहाय्यक क्रियापद। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सकर्मक क्रियापद व अकर्मक क्रियापद म्हणजे काय ते आपण पाहूया। विद्यार्थी मित्रांनो, दिलेला तक्ता काळजीपूर्वक पहा। यात काही उदाहरणं दिली आहेत, त्या उदाहरणांवरून आपण सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद म्हणजे काय ते समजून घेऊया। विद्यार्थी मित्रांनो, पहिलं उदाहरण आहे, तेजवंत फुटबॉल खेळतो। यामध्ये तेजवंत कर्ता आहे, फुटबॉल हे कर्म आहे आणि खेळतो हे क्रियापद आहे। विद्यार्थी मित्रांनो, ज्या क्रियापदांचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज असते ती सकर्मक क्रियापदे म्हणून ओळखली जातात। विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण तेजवंत खेळतो असं जर म्हटलं तर वाक्य पूर्ण होत नाही, परंतु इथे आपल्याला क्रियापदाला फुटबॉल या कर्माची आवश्यकता आहे आणि म्हणून इथे हे वाक्य सकर्मक क्रियापद आहे। म्हणजेच ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज असते ती वाक्य सकर्मक क्रियापद म्हणून ओळखली जातात। वाक्य क्रमांक 2, शिक्षक कविता गातात। यामध्ये शिक्षक कर्ता आहे, काय गातात? कविता गातात। म्हणजे कविता हे कर्म आहे आणि गातात हे क्रियापद आहे। या वाक्यामध्ये सुद्धा गातात या क्रियापदाला कविता या कर्माची गरज आहे आणि म्हणून हे वाक्यसुद्धा सकर्मक क्रियापद आहे। वाक्य क्रमांक 3, निशा निबंध लिहिते। विद्यार्थी मित्रांनो, या वाक्यामध्ये निशा हे कर्ता आहे, निबंध हे कर्म आहे आणि लिहिते ही क्रियापद आहे। निशा लिहिते असं जर आपण म्हटलं तर वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही, परंतु लिहिते या क्रियापदाला निबंध या कर्माची जोड लागली तर ते वाक्य पूर्ण होते। म्हणजेच निशा निबंध लिहिते हे वाक्य सकर्मक क्रियापद आहे। विद्यार्थी मित्रांनो, उदाहरण क्रमांक 4, जोसेफ रस्त्यात पडला। या वाक्यामध्ये जोसेफ हे कर्ता आहे, त्याचबरोबर या वाक्यात कर्म नाही परंतु पडला हे क्रियापद आहे। वाक्य क्रमांक 6, दादा घरी आला। या वाक्यामध्ये दादा हे कर्ता आहे, त्याचबरोबर या वाक्यामध्ये सुद्धा कर्म नाही आणि क्रियापद आहे आला। वाक्य क्रमांक 6, सुरेश उद्या पुण्याला जाईल। या वाक्यामध्ये कर्ता सुरेश आहे, त्याचबरोबर कर्म या वाक्यामध्ये नाही परंतु जाईल हे क्रियापद आहे। विद्यार्थी मित्रांनो, ज्या क्रियापदांचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज लागत नाही ती अकर्मक क्रियापदे होत। सकर्मक क्रियापद व अकर्मक क्रियापद। गट क्रमांक 1, उदाहरण क्रमांक 1, बाळ बाहुली पकडते। विद्यार्थी मित्रांनो, हे वाक्यामध्ये आपल्याला बाहुली हे कर्म आहे, म्हणजेच बाळ पकडते असं जर आपण म्हटलं तर वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही, म्हणजेच बाहुली या कर्माची गरज लागते म्हणून हे वाक्य सकर्मक क्रियापद म्हणून ओळखले जाते। वाक्य क्रमांक 2, सूर्य प्रकाश देतो। सूर्य देतो असं जर आपण म्हटलं तर वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही, म्हणून इथे सुद्धा कर्माची गरज लागते आणि म्हणून हे वाक्यसुद्धा सकर्मक क्रियापद आहे। वाक्य क्रमांक 3, आईने भाकरी केली। या वाक्यामध्ये आईने केली असं जर आपण वाक्य वाचलं तर ते अर्थपूर्ण होत नाही, परंतु आईने भाकरी केली, भाकरी या कर्मामुळे वाक्य अर्थपूर्ण वाटते म्हणून हे सकर्मक क्रियापद आहे। वाक्य क्रमांक 4, रमेश चित्रपट बघतो। रमेश काय बघतो? चित्रपट। चित्रपट हे कर्म आहे, म्हणजेच
रमेश बघतो असं जर आपण म्हटलं तर वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही। इथे कर्माची आवश्यकता असते आणि म्हणून हे वाक्यसुद्धा सकर्मक क्रियापद आहे। वाक्य क्रमांक 5, शेतकरी शेतात धान्य पेरतो। विद्यार्थी मित्रांनो, शेतकरी शेतात काय पेरतो? धान्य। धान्य हे कर्म आहे आणि म्हणून या वाक्यामध्ये सुद्धा कर्माची आवश्यकता असते आणि म्हणून हे वाक्य सकर्मक क्रियापद आहे। विद्यार्थी मित्रांनो, ज्या वाक्यामध्ये कर्माची आवश्यकता असते त्या वाक्यांना सकर्मक क्रियापद असे म्हणतात। गट क्रमांक 2, उदाहरण क्रमांक 1, बाळ रांगते। विद्यार्थी मित्रांनो, रांगणे ही क्रिया आहे आणि बाळ हा कर्ता आहे। विद्यार्थी मित्रांनो, बाळ रांगते ही अर्थपूर्ण वाक्य वाटते। इथे कर्माची गरज भासत नाही आणि म्हणून हे अकर्मक क्रियापद आहे। वाक्य क्रमांक 2, सूर्य संध्याकाळी मावळतो। विद्यार्थी मित्रांनो, मावळतो ही क्रिया थेट कर्त्यावर म्हणजे सूर्यावर घडलेली आहे। या वाक्यात सुद्धा कर्माची गरज नाही आणि म्हणून हे वाक्यसुद्धा अकर्मक क्रियापद आहे। उदाहरण क्रमांक 3, उदाहरण क्रमांक 4 आणि उदाहरण क्रमांक 5 या तिन्ही वाक्यांमध्ये कर्म नाही, म्हणजेच क्रियापदाची थेट कर्त्यावर क्रिया घडलेली आहे आणि म्हणून ही सर्व वाक्य अकर्मक क्रियापदे म्हणून ओळखली जातात। म्हणजेच ज्या वाक्यामध्ये वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज नसते ती वाक्य अकर्मक क्रियापदे म्हणून ओळखली जातात। संयुक्त क्रियापद, क्रियापदाचा तिसरा प्रकार। विद्यार्थी मित्रांनो, दिलेली वाक्य काळजीपूर्वक वाचूया, तसेच अधोरेखित केलेल्या शब्दांचं काळजीपूर्वक निरीक्षण करूया आणि संयुक्त क्रियापद म्हणजे काय ते पाहूया। उदाहरण क्रमांक 1, क्रीडांगणावर मुले खेळू लागली। 2, मीना पुस्तक वाचत आहे। 3, सरिताने सर्व अभ्यास करून आणला। विद्यार्थी मित्रांनो, वरील वाक्यांमध्ये एकाच वाक्यात 2 क्रिया दिसत आहेत। पहिल्या वाक्यामध्ये खेळू लागली ही क्रिया आहे, दुसऱ्या वाक्यामध्ये वाचत आणि आहे, त्याचबरोबर तिसऱ्या वाक्यामध्ये करून आणला या 2 क्रिया दिसतात। त्यांतील एक क्रिया वगळली तर वाक्य पूर्ण होत नाही, वाक्याचा अर्थ पूर्ण कळत नाही। इतकेच नाही तर काळसुद्धा कळत नाही। म्हणजेच वाक्यांमध्ये क्रिया कळण्यासाठी 2 क्रियादर्शक शब्द वापरावे लागतात, म्हणजेच जोड क्रियापद वापरावे लागते। अशी जोड क्रियापदे म्हणजे संयुक्त क्रियापदे होत। विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या उदाहरणामध्ये खेळू लागली हे संयुक्त क्रियापद आहे, दुसऱ्या वाक्यामध्ये वाचत आहे हे संयुक्त क्रियापद आहे आणि तिसऱ्या वाक्यामध्ये करून आणला हे क्रियापद आहे। विद्यार्थी मित्रांनो, संयुक्त क्रियापद याबाबतची काही उदाहरणं इथे दिलेली आहेत, ती काळजीपूर्वक पहा। 1, तो वर्गात गोष्ट सांगत आहे। या वाक्यामध्ये सांगत आहे हे संयुक्त क्रियापद आहे। वाक्य क्रमांक 2, वसुधा काल पुस्तक वाचत होती। यामध्ये वाचत होती हे संयुक्त क्रियापद आहे। वाक्य क्रमांक 3, ते मूल नुकतेच बोलू लागले। यामध्ये बोलू लागले हे संयुक्त क्रियापद आहे। वाक्य क्रमांक 4, माधवने पेरू खाऊन टाकला। यामध्ये खाऊन टाकला हे संयुक्त क्रियापद आहे। अशा प्रकारे आपण संयुक्त क्रियापद म्हणजे काय त्याबाबतची माहिती घेतली। विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या तक्त्याचे निरीक्षण करून मूळ धातू, धातू साधित याबाबत माहिती घेऊया। विद्यार्थी मित्रांनो, वाक्यातील क्रिया दाखवणाऱ्या क्रियापदाच्या मूळ रूपापासून तयार झालेले खेळू हे धातू साधित म्हणजे कृदंत आहे, तर खेळ ही मूळ क्रिया किंवा धातू आहे। उदाहरण क्रमांक 2 मध्ये वाचू हे धातू साधित कृदंत आहे, तर वाच ही मूळ क्रिया किंवा धातू आहे। उदाहरण क्रमांक 3 मध्ये करून हे धातू साधित कृदंत आहे, तर कर ही मूळ क्रिया किंवा धातू आहे। सहाय्यक क्रियापद, क्रियापदाचा चौथा प्रकार। विद्यार्थी मित्रांनो, इथे काही उदाहरणं दिलेली आहेत, त्यावरून सहाय्यक क्रियापद म्हणजे काय ते समजून घेऊया। 1, तो वर्गात गोष्ट सांगत आहे। या वाक्यामध्ये आपल्याला सांगत आहे हे संयुक्त क्रियापद दिलेले आहे। इथे 2 क्रियापद आलेली आहेत। सांगत हे धातू साधित क्रियापद आहे, परंतु तो वर्गात गोष्ट सांगत असं जर आपण वाक्य वाचलं तर ते अर्थपूर्ण होत नाही, शिवाय कोणत्या काळात आहे ते सुद्धा कळत नाही। म्हणून आहे
या सहाय्यक क्रियापदाची जोड घ्यावी लागते आणि म्हणून आहे हे सहाय्यक क्रियापद आहे। वाक्य क्रमांक 2, वसुधा काल पुस्तक वाचत होती या वाक्यामध्ये वाचत हे धातुसाधित क्रियापद आहे आणि होती या सहाय्यक क्रियापदाची जोड घ्यावी लागते, म्हणजेच होती हे सहाय्यक क्रियापद आहे। वाक्य क्रमांक 3, ते मूल नुकतेच बोलू लागले। विद्यार्थी मित्रांनो, बोलू लागले हे 2 जोड क्रियापद आलेली आहेत। यामध्ये बोलू हे धातुसाधित क्रियापद आहे, शिवाय लागले या सहाय्यक क्रियापदाची त्याला जोड घ्यावी लागते आणि त्यामुळे वाक्याचा योग्य काळ समजतो। लागले हे सहाय्यक क्रियापद आहे। वाक्य क्रमांक 4, माधवने पेरू खाऊन टाकला या वाक्यामध्ये खाऊन हे धातुसाधित क्रियापद आहे, तसेच टाकला या सहाय्यक क्रियापदाची त्याला जोड घ्यावी लागते। टाकला हे सहाय्यक क्रियापद आहे। विद्यार्थी मित्रांनो, धातुसाधित क्रियापदाला एका सहाय्यक क्रियापदाची गरज लागते आणि ज्या क्रियापदाची गरज लागते ते सहाय्यक क्रियापद म्हणून ओळखले जाते। विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये नाम व नामाचे प्रकार, त्याचबरोबर सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार, विशेषण व विशेषणाचे प्रकार, तसेच या व्हिडिओमध्ये क्रियापद व क्रियापदाचे प्रकार याबाबतची माहिती घेतली। पुढील व्हिडिओमध्ये क्रियाविशेषण व क्रियाविशेषणाचे प्रकार याबाबतची माहिती घेऊ। विद्यार्थी मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।